प्रचंड मोठी वाढलेली आहे. देशाचं काय, कुठल्या दिशेला चाललोय आम्ही? आज सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, आम्ही राजकीय विरोधक आहोत म्हणून भारतामध्ये हुकुमशाही येणार असं म्हणत नाही आहोत. परवा स्वीडन स्थित संस्थेने एक अहवाल दिलाय, व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असे लिहिलं, त्यांनी भारतीय लोकशाहीचं वर्णन इलेक्ट्रोल ऑटोक्रॅसी असं केलं. म्हणजे निर्वाचित एकाधिकारशाही, हा देश एकाधिकारशाहीच्या दिशेनं निघालेला आहे. हे गॅरंटी एकाच व्यक्तीच्या नावे ही एकाधिकारशाही आहे. हे लोकशाहीचं दर्शन नाही. ही गोष्ट पहिली आपल्या लक्षात आली पाहिजे. या देशाचे अर्थमंत्री, त्यांचे पती आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ परकला प्रभाकर परवा असं म्हणाले की देशात झालेला इलेक्ट्रोल बॉन्डचा घोटाळा हा निवड देशात नव्हे, जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. त्यामुळे येऊ घातलेली निवडणूक ही दोन आघाड्यामधली निवडणूक नाही, तर ही भाजपा विरोधात भारतीय जनता अशी निवडणूक आहे. हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. ही निवडणूक नेत्यांची नव्हे, ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे. आणि परकला प्रभाकर पुढे असं म्हणतात, 2024ला जर भाजप निवडून आला तर 2029ला या देशात निवडणुकाच होणार नाहीत. हे पहिलं आपण लक्षात घ्यावं. त्याचे खासदार सांगतायत आम्हाला 400 पार का जायचंय, आम्हाला संविधान बदलायचं आहे. ते स्वतःहून सांगतायत का 400 पार संविधान बदलायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना समर्पित केली आणि त्या दिवशी ते म्हणाले, पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला येत होता, आता तो मतपेटीतून जन्माला येईल. इथला शेतकऱ्याचा पोरगा सुद्धा खासदार होऊ शकतो, हे आमच्या राज्यघटनेनं अधिकार दिले. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज ती राज्यघटना धोक्यात आहे, ते संविधान सुरक्षित आहे. आम्हाला उभा राहावं लागेल, ते त्यासाठी उभा राहावेल, हे पहिलं लक्षात घ्या. खरं तर शिवसेनेनं कायमच सर्वसामान्य माणसाला संधी दिली आहे. सर्वसामान्य माणसातलं नेतृत्व उभा केलंय, कारण त्याला सर्वसामान्यांचे प्रश्न आणि समस्या माहिती असतात आणि त्याची उत्तरं सुद्धा त्याला ठाऊक असतात. म्हणूनच या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेनं चंद्रहार पाटील सारख्या मातीत कुस्ती खेळणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराला लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्या पुढे उभा केलाय. सांगली जिल्हा हा क्रांतीचा जिल्हा आहे आणि मशाल ही सुद्धा क्रांतीचं चिन्ह आहे. क्रांतीच्या जिल्ह्यात क्रांतीची मशाल घेऊन चंद्रहार पाटील उभा आहेत आणि सगळ्यात तुतारी नेहमी विजयाच्या वेळीच वाजवली जाते. त्यामुळे क्रांतीची मशाल, विजयाची तुतारी हे सगळे सोबत आहेतच. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्या, गेले काही दिवस सांगली जिल्ह्यात थोडासा एक संभ्रम निर्माण केला जातोय. लोकांच्या मध्ये शंका निर्माण केल्या जात आहेत. आपण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे, ही लोकसभेची निवडणूक कुणा एका व्यक्तीला खासदार करायची निवडणूक नाही. ही निवडणूक कुणा एका पक्षाला विजयी नाही. ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पुरती मर्यादित राहिलेली निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक सत्तेच्या विरोधात सत्यानं पुकारलेला यलगार आहे. ही निवडणूक हुकुमशाहीच्या विरोधात उभा राहिलेली लोकशाही आहे. ही निवडणूक गद्दार विरोधात निष्ठावंत अशी आहे. ही निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान काळजात ठेवणारी जनता विरोधात भाजपाचं संविधान आणू पाहणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे. आम्हाला नीट विचार करायला हवा. या महाराष्ट्राची माती पराक्रमाची आहे. इथल्या गवताला जसे भाले फुटतात तशा इथल्या खडकावर दुहीची बीज सुद्धा लवकर उगवतात. हा सगळ्यात मोठा भाग आहे. फोडा आणि राज्य करा या नीतीला आम्ही कुणीही शिकार पडता कामा नये याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. विभागणी होता कामा नये याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. ग्रामीण भागातली एक गोष्ट आहे, 4 चोर एका गावात म्हैस चोरायला जातात. त्यातले 2 चोर म्हैशीजवळ पोचल्यावर पहिल्यांदा म्हैशीच्या गळ्यातली घंटा चोरतात आणि ती घंटा घेऊन दोघं पूर्वेच्या दिशेला जातात आणि दुसरे चोर ती म्हैस घेऊन पश्चिमेच्या दिशेला पसार होतात. काही वेळानं गावकऱ्यांना कळतं म्हैस चोरीला गेली. मग हे चोर जे घंटा वाजवत पूर्वेला गेलेत, अख्खं गाव घंटेच्या आवाजाच्या पाठीमागं पूर्वेला पळत जातं आणि चोर तोपर्यंत पश्चिमेला म्हैस घेऊन पसार होतात. सध्या आपलं लक्ष सुद्धा नुसतं घंटा वाजवण्याकडे ह्यांनी विचलित करून ठेवलंय. आपली म्हैस पश्चिमेकडे घेऊन निघालीत. सावध का राहायचंय आपल्याला? आवाज एकीकडं, काम दुसरीकडं, हा प्रकार नको आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, फोडा आणि राज्य करा ही नीती सांगली जिल्ह्यात तरी नको आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे सगळे एक होऊया. हा महाराष्ट्र इतिहास घडवणार आहे. हा महाराष्ट्र
महाराष्ट्र धर्म राखणारा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला महाराष्ट्र धर्म घेऊन आपण पुढे निघालेलो आहोत, हे आपण लक्षात घ्या. दिल्लीला छत्रपती शिवाजी महाराज गेले, औरंगजेबाच्या दरबारात उभा राहिले, पण इथंच औरंगजेबानं जहरी चाल टाकली, महाराजांना मागच्या रंग्यात उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. भर दरबारात शिवप्रभूंनी औरंगजेबाला फटकारलं. असा अपमान शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी औरंगजेबचा कुणी केला नव्हता, तो सह्याद्रीच्या नरसिंहानं केला. आणि महाराजांनी सांगितलं, महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही आणि कधी झुकलाही नाही. हा महाराष्ट्र धर्म, तो महाराष्ट्र धर्म घेऊन महाविकास आघाडी पुढे निघाली. तो महाराष्ट्र धर्म आपण डोक्यात घेतला पाहिजे. 9 वर्षाचे शंभूराजे औरंगजेबाच्या दरबारात गेले, त्यावेळी औरंगजेबानं 9 वर्षाच्या शंभूराजांना विचारलं, शंभूराजे आपण उत्तम कुस्ती खेळता असं मी ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणत जाणून सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत, आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छावा काढला, आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लांशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या पात्रतेचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होत. 9 वर्षाच्या शंभूराजांनी स्वाभिमानाची ती चुणूक दाखवली होती. तो स्वाभिमान घेऊन आम्हाला उभा राहायचा आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवा. क्रांतीची मशाल पेटवलेली आहे, तुतारी फुंकलेली आहे. आता जे सोबत येतील त्यांना घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांना सोडून लढाई सुरूच राहील आणि मशाल फडकत राहील, विजयाचा ध्वज तडकत राहील. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला सांगतो. निश्चितपणे आपल्या सगळ्यांनी पुढचे 20-22 दिवस सगळे बाजूला ठेवा. हा तुमचा माझा नव्हे तर देशाच्या भविष्याचा विषय आहे. 20 दिवस देशासाठी द्या, 20 दिवस लोकशाहीसाठी द्या, 20 दिवस पुढच्या संविधानासाठी द्या, 20 दिवस तुमच्या उद्यांच्या पिढ्यांसाठी द्या. कारण आता जर आपण शांत बसलो तर उद्याची पिढी आपल्याला विचारेल, देश विकला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता? मुंबई लुटली जात होती त्यावेळी तुम्ही काय करत होता? संविधान बदललं जात होतं त्यावेळी तुम्ही काय करत होता? महाराष्ट्र खिळखिळा केला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता? आम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे, बाळा असं काही घडणार नाही, कारण आम्ही उद्धवजी ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो, आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो, आम्ही राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो. कारण ही लढाई देशाची आहे, देशाच्या भविष्याची आणि भवितव्याची आहे. त्यामुळे संकुचित विचार बाजूला सारा आणि देशाचं व्यापक हित लक्षात घेऊन सज्ज व्हा. 2024ला आपकी बार चंद्रहार, आपकी बार भाजपा हद्दपार या भूमिकेनं कामाला लागूया. जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय नितीन बानुगडे पाटील, आपलं वीरश्रीने भरलेलं आहे नेहमीप्रमाणे सुंदर विचार. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब, शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय आमदार जयंतराव पाटील. तत्पूर्वी एक पत्र या ठिकाणी आघाडींच्या नेत्याला प्रदान होते. नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन राजू शिंदे, रवीन नाईक, बाळासाहेब पाटील आणि